नमस्कार. आज आपण महाराष्ट्र स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर सुरू करूया पुरणपोळी बनवायला. सुरुवातीला मी 1 ग्लास चणा डाळ घेतली. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घातले. चणा डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता शिजवायला ठेवते. कुकरच्या 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ छान शिजलेली आहे. आता एका छोट्या पातेल्यात मी डाळीमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते काढून घेते व त्यामध्ये 1 ग्लास साखर घालते. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर साखर वाढवू शकता, पण मी शक्यतो बरोबरच घालते. साखर घातल्यानंतर परत गॅसवर ठेवून थोडा वेळ शिजून घेते आणि आता मी एक पातेलं घेतलं, त्यावर पुरणाची चाळणी घेतली. त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून पळीने असे काढून घेतले. तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यासारखे पुरण तयार झालेले आहे. मी त्यामध्ये थोडेसे जायफळ खिसून घातले आहे. त्याचा सेंट पण छान येतो आणि पचायला पण खूप चांगले राहते. आता मी पोळीसाठी कणिक मळून घेऊया. मी 2 वाट्या पीठ घेतले. त्यामध्ये थोडे तेल व मीठ घातले कारण की पोळी फाटणार नाही. उंडा चुरून तयार झालेला आहे. 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. तर आता मी पोळी बनवायला सुरुवात करते. थोडासा उंडा घ्यायचा. जेवढा उंडा घेतला तेवढेच त्यामध्ये पुरण घालायचे व त्याची पोळी लाटून घ्यायची. पुरणाची पोळी लाटताना केव्हाही दोन्ही साईडनी लाटायची. जर एका साईडनी लाटली तर एका साईडचे पान जाड राहते व पोळी छान फुलत नाही. एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. जर दोन्ही साईडनी पोळी लाटली तर दोन्ही साईडचे पान एकदम पातळ होते व पोळी मस्त फुलून येते. पोळी लाटल्यानंतर दोन्ही साईडने लालसर मस्त भाजून घ्यायची. ही पहा, तुम्ही पाहू शकता पोळी कशी एकदम मस्त लाल भाजून घेतलेली आहे व छान फुललेली आहे. तर बघू शकता पुरणपोळी तयार झालेली आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. खूप खूप मनापासून धन्यवाद.